आयफेल टॉवरला दर 7 वर्षांनी रंग द्यावा लागतो, पण दिल्लीतला हा लोखंडी स्तंभ 1600 वर्ष उघड्यावर आहे. पाऊस, ऊन, वादळ सगळं सोसलं, पण एक थेंबही गंज नाही. नमस्कार, साहित्य मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. दिल्लीतल्या कुतुब मिनार परिसरात एक लोखंडी स्तंभ उभा आहे. उंची 7.2 मीटर, वजन 6000 किलो. गुप्त साम्राज्यातले राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांनी हा इसवी सन 400च्या सुमारास उभारला, म्हणजे आजपासून साधारण 1600 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून आजपर्यंत एक थेंबही गंज नाही. 1912 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा तपासणी केली, पण उत्तर काही मिळालं नाही. तब्बल 91 वर्षानंतर म्हणजे 2003 मध्ये IIT कानपूरचे धातुशास्त्रज्ञ प्राध्यापक आर बालासुब्रमण्यम यांनी करंट सायन्सच्या शोधपत्रिकेत हे रहस्य उलगडलं. त्यांना काय सापडलं? या स्तंभातल्या लोखंडात जवळपास 1% स्फुरद आहे, म्हणजे फॉस्फरस. आधुनिक लोखंडातून हे तत्व मुद्दाम काढून टाकतात, कारण ते लोखंड ठिसूळ करतं असं वाटतं. पण प्राचीन भारतीय लोहाराने नेमकं हेच तत्व ठेवलं आणि त्यातूनच एक अत्यंत बारीक संरक्षक थर तयार झाला, ज्याचं नाव आहे मिझावाईट. हा थर माणसांच्या केसापेक्षाही 5 पट बारीक आहे, पण गेल्या 1600 वर्षात पाणी आणि हवेला आत शिरू देत नाही. आणखी एक गोष्ट, हा स्तंभ एकट्या तुकड्यातून बनलेला नाही. अनेक लोखंडी गोळ्या अत्यंत तीव्र आगीत गरम करून हातोड्याने एकत्र जोडल्या गेल्या. या प्रक्रियेत स्फुरद टिकून राहतं आणि हेच या स्तंभाचं रहस्य आहे. हा स्तंभ मूळचा मध्य प्रदेशातल्या उदयगिरीत एका विष्णू मंदिरासमोर उभा होता. नंतर दिल्लीला आणला गेला असं संशोधक मानतात. CNN ने तर म्हटलंय की प्राचीन भारतीय लोहार हे त्या काळचे अभियंतेच होते. 1912 मध्ये ब्रिटिशांना जे उत्तर मिळालं नाही ते 2003 मध्ये IIT कानपूरने शोधलं. पण एक प्रश्न अजूनही उरतो, कोणत्याही आधुनिक उपकरणाशिवाय हे तंत्रज्ञान कसं शक्य झालं? आपल्या पूर्वजांचं ज्ञान आपण पूर्णपणे अजून ओळखलेलंच नाहीये.